लोकांना माहिती नव्हतं पर्सनल ट्रेनिंग, सर्टिफाईड पर्सनल ट्रेनर काय असते, ते गावातून करावं आणि त्याच्यात करिअर बनवावं. हे तुला तेव्हा कसं वाटतं? करिअर बनवायचं हे असं एक ड्रीम नव्हतंच कधी की ऍज अ फिटनेस ट्रेनर बनायचं आहे. नाही, पॉइंट असा होता की पॅशनला फॉलो करायचं. तो मी पहिले क्रिकेट खेळायचो. तो क्रिकेटमध्ये ज्यावेळेस मी स्कूलमध्ये होतो तो मी टीमला कोच करायचो. बिकॉज आम्ही मोठे होतो, सो आम्ही लहान लेकरांना कोच करायचो. तो मी कॅप्टन होतो टीमचा. कोचिंग हे एक पॅशन होतं. सो ते पॅशन केव्हा कन्वर्ट झालं एका फुल टाइम प्रोफेशन मध्ये हे माहितच नाही झालं, कधीच माहित नाही झालं. म्हणजे ते अजूनही मला असं वाटतं की मी एक प्रोफेशनल ट्रेनर म्हण किंवा एक बिझनेसमॅन म्हण, हे असं नाहीच आहे. आय एम अ कोच. ओके. मला क्वालिटी ट्रेनिंग देणं आवडते, मला सायन्स पॅक ट्रेनिंग देणं आवडते आणि मला लोकांना त्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू ला मध्यनजर ठेवून त्यांना त्या प्रोटोकॉल्स वरती ट्रेनिंग देणं आवडतं. हा पॉइंट आहे. सो जो प्रॉपर सर्टिफिकेशन करतो, ज्याची इच्छा कोचिंग देणं किंवा ट्रेनरचा जॉब करणं असली राहते, तो काय करते, 2 तुकडे पेपरचे कुठूनही घेऊन येते, नॉर्मल सर्टिफिकेशन करते. त्याच्या भिंतीवर ते सर्टिफिकेशन रंगले पाहिजे म्हणून, लोकांनी ऑब्जेक्शन नाही घेतलं पाहिजे म्हणून. माझा गोल तो नव्हताच. मला नॉलेज गेन करणं आधी पण आवडत होतं आणि आता पण आवडते. जो पॅशन मला पाहिजे होता ट्रेनिंग, तो कधी माझा प्रोफेशन मध्ये चेंज झाला हे समजच नाही. आणि असं तुम्हाला एक सांगणं आहे की समजायलाच नाही पाहिजे की पॅशनला फॉलो करा. पॅशन कॅन बिकम युअर फुल टाइम प्रोफेशन.